श्री गजानन विजय कथामृत अध्याय 18 ओवी 1 ते 7। श्री गणेशाय नमः। हे चिच्छती विलासा अशा गोविंदा श्रीनिवासा तुझा जय जयकार असो। हे आनंदकंदा परेशा हे दीनबंधू माझ्यावर प्रसन्न हो। केशीचा वध करणाऱ्या हे केशवा, मधूचा वध करणाऱ्या हे माधवा, पुतनेचा प्राण हरण करणाऱ्या हे रुक्मिणीपते, पांडुरंगा माझ्या मनात काय आहे ते हे चक्रपाणी तू जाणतोसच। हे पद्मनाभा तेच तुला बोलून दाखवू का रे। हे श्रीहरी भक्त जी जी इच्छा करतो ती तू पुरवतोस असे बहुसाळ वर्णन पुराणात आलेले आहे। म्हणून हे पंढरीनाथा मनाची कठोरता सोडा व माझा मनोरथ पूर्ण करा। हा दासगणू तुझा आहे। बायजाबाईची प्राक्तन कथा। अकोटच्या शेजारी मुणगाव नावाचे एक गाव आहे। तेथे बायजा नावाची समर्थांची एक निस्सीम भक्तीण होती। हिचा जन्म खचित हळदी माळ्यांच्या वंशात झाला। शिवराम नावाचा तिचा पिता व भुलाबाई नावाची तिची आई होती। बायजेचे लग्न बालपणीच झालेले होते। ब्रह्मदेवाने जे कपाळी लिहिले असते तेच घडते। बायजा तारुण्यात आली। गर्भदान करण्यासाठी तिचा तात तिला घेऊन जमाताच्या म्हणजे जावयाच्या घरी गेला, पण उपयोग झाला नाही। जामात पूर्ण शंड होता, त्यामुळे आई बापाला अनावर शोक झाला। बायजेकडे पाहून आई रोदन करी व म्हणे, माझ्या बाईचे तारुण्य वांस ठरू पाहते आहे। भुली शिवरामास म्हणाली, बायजेला अशी ठेवू नका, हिला दुसरा नवरा करून देणे प्राप्त आहे बघा। त्यावर शिवराम म्हणाला, असा धीर सोडू नकोस, हा पुरुषत्वाचा खरा प्रकार एकदम लक्षात येणार नाही, त्यामुळे काही दिवस वाट पाहू, तू अशी अधीर होऊ नकोस। बायजासी तिच्या सासरी ठेवू, त्याला अधोपरी नपुंसकत्व जर आले असेल तर ते औषधाने दूर होईल, यासाठी वाट पहा। असे ते दोघे बोलून बायजास तेथेच ठेवून मुणगावी आपल्या घरी आले। बायजाचे वय 15-16 वर्षाचे होते। तिचा वर्ण काळा सावळा होता। तिचा शरीर भाग तारुण्याने मुसमुसलेला होता। तिचे डोळे व नाक पाणीदार असून तिचा उभा बांधा असा आकर्षक होता की जिच्याकडे पाहून कामातुराचे मन मोहित होईल। तिच्या थोरल्या दिरास बायजेकडे पाहून तिच्याशी शरीर संबंध ठेवण्याची मनात इच्छा झाली। त्याने तिचे मन वळवण्यासाठी नाना प्रकारचे प्रयत्न केले। तो वरचेवर बायजेस म्हणू लागला, अशी मुळीच हताश होऊ नकोस, मीच तुला नवऱ्याच्या जागी आहे। वेडे, मी तुझे संगोपन मरेपर्यंत करीन। हे झुरणे सोडून दे व मन आनंदित ठेव। वेडे, आजपासून मीच तुझा नवरा असे समज। त्याने असे सांगावे व नाना चाळे करावे, तिचे मन भुलवण्यासाठी काहीतरी आमिष दाखवावे, पण उपयोग होईना। बायजाच्या मनाला हे पटेना। ती म्हणे, हे नारायणा, का रे दैन्य मांडलेस। बालपणापासून मी तुझ्या चरणांचे ध्यान केले, त्याचेच हे फळ मला दृष्टीस पडावे का। ज्याचा मी हात धरला त्यास पुरुषत्व नाही हे कळून आले। आता माझ्या नशिबात संसार नाही हा दैवयोग समजून चुकला आहे। बरे झाले, आता तुझ्या ठाई मन रमेल माझे। हे शेषशाही कृपा कर, मला पुरुषत्वाचा स्पर्श न हो। ज्येष्ठ दीर एके दिवशी आपला हेतू कळविण्यास रात्रीच्या वेळी बायजापाशी आला, तेव्हा बायजाने नकार करून उत्तर दिले की तुझ्या चित्ताला तिळभरही कशी लाज उरली नाही। तू माझा ज्येष्ठ दीर खरोखरच वडिलांसमान आहेस, हा अविचार सोडून दे, असा स्वैर होऊ नकोस। हे तिचे भाषण त्याने मुळीच मानले नाही। कामाची वासना झाल्यावर नीती विलयास जात असते। तो तिच्या अंगावर हात टाकू पाहत होता, इतक्यात श्रोते हो त्याचा थोरला मुलगा माडीवरून पडला। त्याच्या डोक्यास खोक पडली। बायजेने त्याला धरले, आपल्या मांडीवर बसून ती त्याला औषध लावू लागली। बायजा थोरल्या दिरास म्हणाली, या गोष्टीचा विचार करा, परस्त्रीचा अभिलाष कधीही चांगला नसतो। मुलगा पडलेला पाहून त्याचे मन भ्याले, केलेल्या कर्माचा त्याला अनुताप झाला। त्याने नाद सोडला व घरी स्वस्थ राहिला। पुढे शिवराम आपल्या कन्येस घेऊन मुणगावी गेला। भुलाई नवऱ्यास म्हणाली, चला बायजेचे पुढील भाकीत महाराजांना विचारण्यासाठी शेगावी जाऊ। ते शिवरामास मान्य झाले। तो मुलीस घेऊन महाराजांना विचारण्यास आपल्या बायकोसह आला। त्यांनी बायजेस पायावर घातली व हात जोडून विनंती केली की या मुलीवर कृपा करा, हिला मुले नातवंडे द्या। ते समर्थांनी ऐकले व हसत हसत शिवरामाला म्हणाले, अरे हिच्या नशिबात विधात्याने पुत्र लिहिलेले नाहीत। जेवढे पुरुष जगात आहे ते सर्व हिचे पिता समान होत। उगीच हिचे लग्न करण्याच्या फंदात पडू नका।
ते एकदा शिवरामाला अनावर शोक झाला. बायजेला घेऊन तो मुणगावी परत आला. पण समर्थांच्या त्या बोलण्यामुळे बायजेस आनंद झाला. तेव्हापासून तिची निष्ठा गजाननांच्या चरणी जडली. बायजा पुंडलिक बंधू भगिनी. पुंडलिक नावाचा एक समर्थांचा भक्त मुणगावात होता. त्याच्या सोबतीने बायजा शेगावास येऊ लागली. सुरुवातीला आईबापांनी बायजेला पुंडलिकाच्या बरोबर शेगावस जाण्यास प्रतिबंध केला नाही. त्यांना असे वाटले की हिने साधूचरण धरले आहेत. तेच आपल्या कृपेने तिचे कल्याण करतील, जावयास पुरुषत्व देतील. संतांना काहीच अशक्य नसते, असा विचार मनाशी करून ते स्वस्थ राहिले. बायजा पुंडलिकाच्या बरोबर जाऊ लागली खरी, पण त्यामुळे जगभर असा बोभाटा झाला की शेगावच्या वारीचे हे दोघे ढोंग करीत आहेत. तरुणपणी मनुष्याचे मन परमार्थात लागत नाही. बायजा तरुण आहे व पुंडलिकासही तारुण्य आहे. विषयभान हीच यांची वारी निश्चितपणे आहे. परस्परात प्रीती जडली, त्यामुळे विषयाचा रस भोगण्यासाठी दोघांनीही युक्ती केली आहे असे वाटते. जर पुंडलिक माळी असता तर बायजाचा हात धरण्याचा हा संबंध योग्य होता, कारण दोघेही तरुण आहेत. पण पुंडलिक मराठा आहे व ही माळ्याच्या पोटी आली आहे, म्हणून जातीसाठी यांची ताटातूट केलीच पाहिजे. या दोघांचे मन खरोखर शुद्ध होते. मनात कामविकार उत्पन्न झालेला नव्हता. भुलाई बायजेस म्हणाली, कार्टे, तू रात्रंदिवस पुंडलिकाच्या घरी का जातेस हे काही कळत नाही. अशा तरुण वयात तुम्हाला कशाचा परमार्थ? उसाच्या फळात कोल्हा उपाशी राहत नसतो, किंवा बाटूक पाहून बैल पुढे गेला नाही. कार्टे, आमच्या नावाला उगीच काळे लावू नकोस. भुलाई नवऱ्याला म्हणाली, हिला अशी ठेवू नका. माळ्याचा पोरगा पाहून पुनर्विवाह लावून द्या. ही पुंडलिकाच्या घरी जाते, सदोदित त्याच्याशी हितगुज करते, एकमेकास पाहून दोघांना प्रेमाचे भरते येते. चला, या कार्टीस घेऊन शेगावात जाऊ व बायजीचे सगळे चाळे महाराजांना सांगू. संतांना सगळे कळते, त्यांना सन्नती प्रिय असते. चंदनाच्या पोटात कधीही दुर्गंधी निघत नाही. भुलाबाई, शिवराम, बायजाबाई आणि तो पुंडलिक भोकरे देखील असे चौघे शेगावी येऊन श्री समर्थांच्या पायाशी पडले. पुंडलिकास पाहून दयाघन बोलू लागले की, पुंडलिका, बायजा तुझी पूर्वजन्मीची बहीण आहे. जरी लोकांनी निंदा केली तरी हिला अंतर देऊ नकोस. दोघे मिळून सच्चिदानंद हरीची भक्ती करा. भुले, आपल्या मुलीवर भलता आरोप करू नकोस. ही दोघेही मुळात पूर्वजन्मीचे बहीण भाऊ आहेत. शिवाय या बायजाला कोठेही योग्य नवरा नाही. ही मुळी जगात संसार करण्यासाठी आलेलीच नाही. ही अशी ब्रह्मचारी राहणार. पंढरपुरी जनाबाई अशाच प्रकारे राहिली होती ग. तिने नामदेव गुरु केला तर ही आम्हा शरण आली आहे. माझ्या जनाबाईला कोणीच छळू नये, असे समर्थांचे भाषण शिवरामाने ऐकले व तो गहेवरून गेला. त्याला शब्द बोलवत नव्हते. आपल्या मुलीला घेऊन शिवराम मुणगावास आला. पुढे बायजेच्या वारीला कोणीही अडथळा केला नाही. महाराज आपल्या भक्तांचे सदैव रक्षण कसे करतात ही गोष्ट थोडक्यात येथे सांगतो. भाऊ कवराचे व्याधी निवारण. खामगावात भाऊ राजाराम कवर म्हणून एक डॉक्टर होता. तो दवाखान्याचा अधिकारी होता. त्याला दुर्धर असा फोड झाला. औषध पाणी करण्यासाठी खामगावास मोठे डॉक्टर आणवले. भाऊच्या त्या फोडावर शस्त्रक्रिया करण्यासाठी बुलढाणा, अकोला, अमरावती येथून डॉक्टर आणले. नाना औषधे पोटात दिली. औषधे विविध पोटीसे बांधली व त्या झालेल्या फोडावर शस्त्रक्रियाही केली. कशाचाही उपयोग झाला नाही. फोड वाहू लागला. त्यामुळे वडील भावाला भाऊच्या त्या दुखण्याचा धाक वाटू लागला. भाऊ बिछाण्यावर तळमळत असे. खरोखर ती व्याधी असह्य झाली होती. श्रोते हो, शेवटी त्याने असा विचार केला की आता सद्गुरूंचे पाय आठवावेत, हाच एक उपाय आहे. याखेरीज दुसरी सोय राहिलेली नाही. मग पडल्या पडल्या त्याने हात जोडले व म्हटले, हे सद्गुरुनाथा, धाव धाव. उगीच या लेकराचा अंत मुळीच पाहू नकोस. श्रोते हो, अशी विनवणी तो क्षणोक्षणी करू लागला. रात्र उलटून गेली. सुमारे 1 वाजण्याची वेळ होती. तमाने अंबर भरले होते. रात्रीचा तो किर्र शब्द होता. श्रोते हो, कोल्हे कुईने कांतार दणाणून गेले होते. त्यावेळी एक दमणी आली. तिला वर तट्ट्या लावलेला होता. गाडीस खिलाऱ्या बैलांची जोडी जुंपलेली होती. कंठात घांगरमाळा खळखळ वाजत होत्या. दमणीस मागे पुढे पडदा सोडला होता.
ती दमणी नेमकी दवाखान्याच्या दाराशी आली. डॉक्टर आपल्या बिछाण्यावर पडून तिच्याकडे पाहत होता. तोवर एक संभावित ब्राह्मण दमणीच्या खाली उतरला व डॉक्टरांच्या बंगल्याचे दार ठोठावू लागला. डॉक्टरांच्या बंधूने त्या क्षणी दार उघडले व प्रश्न केला, "आपण येथे कोठून आलात?" ब्राह्मण त्याला म्हणाला, "माझे नाव गजा असे असून मी शेगावहून तीर्थ अंगारा घेऊन आलो आहे. डॉक्टर भाऊ कवराला जो फोड झालेला आहे त्या फोडास लावण्यासाठी हा अंगारा पाठवलेला आहे आणि हे तीर्थ प्यायला दिलेले आहे. हे आपण हातात घ्या. मी आता परत जातो. मला राहायला वेळ नाही." तीर्थ अंगारा देऊन ब्राह्मण निघून गेला. त्याला शोधण्यासाठी भाऊने शिपाई पाठवला, पण पत्ता लागला नाही. गाडी कोणासही दिसली नाही. भाऊ मनात घोटाळला. कशाचा तर्क चालेना. फोडास अंगारा लावता श्रोते हो, तो तत्काळ फुटला व त्यातून भराभर पू येऊ लागला. एक घटका गेल्यावर पू पार निघून गेला. समर्थांच्या अंगाऱ्याचा किती जोर आहे ते पहा. भाऊला झोप लागली. पुढे व्याधी बरी झाली. हळूहळू त्यास शक्ती आली. भाऊ पूर्वीसारखा झाला. तो दर्शनासाठी शेगावी गेला तेव्हा त्यास समर्थ म्हणाले, "माझ्या गाडी बैलास नुसता चाराही दिला नाहीस." हे सांकेतिक भाषण भाऊला कळले. त्या भाऊ कवराचे हृदय उच्चंबळून आले. त्या रात्रीचा ब्राह्मण खचित माझा गजानन होता. तो लेकरांसाठी धावून खाम गावास आला की हो, कवराने त्या व्याधी निरासाच्या निमित्ताने अन्नदान केले. श्री गजानन अवलिया पूर्णतः अंतर्ज्ञानी होते. असो, समर्थांचे पंढरीपुरी प्रयाण. एकदा समर्थ स्वारी श्री विठ्ठलास भेटण्यासाठी चंद्रभागेच्या तीरावरील पंढरपुरी निघाली. मंडळी बरोबर होती. तो खरोखर वारीचा दिवस होता. स्पेशल गाड्या वरचेवर पंढरीला जाऊ लागल्या. श्रोते हो, जगू आबा, हरी पाटील, बापूना आणि दुसरी मंडळी शेगाव नगरी सोडून नागझरीला आली. त्या गावी माळावर एक भुयार आहे. येथे गोमाजी नावाचा श्रेष्ठ साधू समाधिस्थ झाला. त्या माळाच्या आसपास पाण्याचे जिवंत झरे आहेत, म्हणून त्या गावाचे नाव नागझरी पडले. हा गोमाजी बोवा महादजी पाटलाचा गुरु होता. याचा सुरुवातीला आशीर्वाद शेगावच्या पाटील वंशास झाला. म्हणून न चुकता गोमाजीला वंदन करून पंढरीच्या रस्त्यास लागावे असा शेगावच्या पाटलांचा परिपाठ होता. त्या परिपाठानुसार ते नागझरीस येऊन व तेथून अग्निरथात बसून पंढरीला निघाले. हरिपाटलाच्या बरोबर समर्थांची स्वारी आणि बापूंना तसेच इतर 5-50 माणसे होती. तो दिवस आषाढ शुद्ध नवमीचा होता. वारकऱ्यांचा समुदाय पंढरीस येऊ लागला. अंबरी ढगांची दाटी झाली होती. श्रोते हो, भूमीवर क्वचित कोठेतरी नेमकी पर्जन्यवृष्टी होऊ लागली होती. जसे भरती येताच समुद्र उच्चंबळून जातो तसे ते भूवैकुंठ फार गजबजून गेले. प्रदक्षिणीच्या वाटेवर टाळांची ती भरपूर गर्दी होती. भक्त मोठ्या आवाजात जय जय रामकृष्ण हरी असे म्हणत होते. कोणाचा कोणाला शब्द ऐकू येत नव्हता. असा आनंदी आनंद चाललेला होता. तो कोठवर वर्णन करू. निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सावतामाळी, गोरा कुंभार, श्री तुकोबा देहूकर, सोपानदेव, मुक्ताबाई, जनार्दन स्वामी या संतांच्या पालख्या पंढरीस आल्या पहा. आदर व्यक्त करण्यासाठी भक्तांनी बुक्का उधळला. त्यामुळे आकाशात जणू बुक्क्याचे छत झाले. घमघमीत सुवास सुटला. तुळशी फुलांची रेलचेल झाली. श्रोते हो, त्यावेळी समर्थ पंढरीला आले व त्या कुकाजी पाटलाच्या वाड्यात जाऊन उतरले. हा वाडा चौफाळ्या शेजारी प्रदक्षिणीच्या वाटेवर आहे. मंदिरात दर्शनाची गर्दी झाली. रस्त्यावर हाताहातावर पोलीस उभे होते. वारकरी हरींचे भजन करीत रस्त्याने जात होते. बापूंना काळेंना विठ्ठल दर्शन. एकादशीस हरी पाटलांबरोबर बापूंना खेरीज इतर जण खचित हरिदर्शनास गेले. बापूंना मागे राहिला. तो स्नानास गेला होता, म्हणून त्याला वेळ झाला. मंडळी निघून गेली. स्नान करून तो घरी आला तेव्हा त्यास समजले की आत्ताच सर्व मंडळी विठ्ठलाच्या दर्शनास गेली आहेत. मग तोही दर्शनाचा हेतू धरून पळत निघाला. रावळच्या भोवती लोकांची अमित गर्दी झाली होती. मुंगीलाही वाट मिळत नव्हती. तेव्हा हा बापूंना कसा बरे दर्शनास जाईल? शिवाय त्याच्या पदरी गरिबी होती. बापूंना मनातल्या मनात म्हणाला, "हे विठ्ठला, ऋषिकेशा, तू का रे निष्ठुर झालास? मला दर्शन दे. तू सावता माळ्यासाठी अरणास धावून गेलास, त्याप्रमाणे गावी मला भेटण्यासाठी हे पांडुरंगा मंदिरातून धावून ये. अरणगाव 8 कोस आहे, तसे खचित येथे नाही.
मी वाटेवर अगदी मंदिराच्या जवळ उभा आहे. लोक म्हणतात की तू अनाथांचा नाथ आहेस. मग हे देवा, यावेळी माझी उपेक्षा का बरे केलीस? असा त्याने पुष्कळ धावा केला. शेवटी बापूंना हताश झाला व सायंकाळच्या वेळी परत बिऱ्हाडास आला. चेहरा म्लान झालेला होता. पूर्ण दिवस उपास घडलेला होता. बापूंनाचे सारे मन विठ्ठलाकडे लागलेले होते. शरीर तेवढे घरी होते, पण मन मात्र मंदिराच्या सभोवती भिरभिरीत होते. श्रोते हो, याचे नाव ध्यास. बापूंनाकडे म्हणून कित्येक जण हसून म्हणू लागले, हा बेटा अगदी कमनशिबी आहे. हे आपल्याला कळून आले. शेगावाहून पंढरीस दर्शनास आला हे खरे, पण येथे येऊन तो नाना खेळ पाहत गावामध्ये फिरला. याची सगळी भक्ती दांभिक आहे. याला कसले श्रीपतीचे महत्त्व करणार? दुर्दैवी लोक ऐन वेळी गैरहजर राहतात. कोणी म्हणाले, बापूंनाला सर्व वेदांत आलेला आहे. तो मंदिरात कशाला दर्शनासाठी जाईल सांगा पाहू. त्याचा भगवंत सर्वदा हृदयात खेळत आहे. वेदांत्याचे असे मत आहे की दगडात काय आहे? आपण वेडे म्हणून दर्शन घ्यायला गेलो. बापूंनाचा नारायण वाटेल तेथे उभा असतो. मग दुसरा म्हणाला, मग हा येथे कशाला आला? त्याला शेगावी ईश्वर भेटला नसता का? अहो, हे वेदांती लोकांना ज्ञान सांगतात व सदैव शब्दांची वाचाळता करतात, पण त्यांना अनुभवाचा लेश नसतो. सगुणोपासना पूर्ण झाल्यावर मग ज्ञान होत असते. पण आल्याखेरीज तरुणपणा कसा येईल, असा त्याचा उपहास खरोखरी प्रत्येकाने केला. सर्वांपुढे एकट्याचा टिकाव कोठून लागणार? त्यावेळी बापूंना दातास दात लावून उपाशी बसून राहिला. स्वामी निजल्या जागेहून सर्व काही पाहत होते. गरिबांचे साकडे एकट्या साधूलाच पडते. ज्यांना सत्संगती घडते तेच खरे भाग्यवान असतात. समर्थ बापूंनाला म्हणाले, मनात दुःखी होऊ नकोस. यावेळी तुला रुक्मिणीपती भेटवतो. तेव्हा महाराज पुढे उभे राहिले. कमरेवर हात ठेवले व समचरण दाखवण्यासाठी त्यांनी पाय खाली जुळवले. गळ्यात तुळशी फुलांच्या माळा होत्या. मूर्ती छान सावळी होती. ती बापूंनाच्या दृष्टीस पडली. त्याने पायावर मस्तक ठेवले. तेव्हा त्याने पुन्हा वर पाहिले. तेव्हा समर्थ पहिल्यासारखे दिसले. त्यावेळी बापूंनाच्या अंतरी अतिशय आनंद झाला. धोतर, पागोटे आणि शेला जो घरी दृष्टी पडला तोच दर्शनासाठी मंदिरात गेल्यावर त्याने पाहिला. इतर जण महाराजांना म्हणाले, असेच दर्शन आम्हास होऊ द्या. पुन्हा एकदा श्रींच्या दर्शनाची आम्हास आस आहे. असे भाषण ऐकताच गजानन बोलले, अरे अगोदर तुम्ही बापूंनासारखे आपले मन करा. ते तसे झाल्यावर निर्धारी दर्शन घडवीन. ही दर्शन वस्तू खरोखर काय बाजारात मिळते म्हणून ती तुम्हाला आणून देऊ. अगोदर मन निष्पाप करा, तरच पुढचे हे घडेल. पहा, समर्थांनी बापूंनास कुकाजीच्या वाड्यात साक्षात विठ्ठल दाखवला. संतत्व हा काही खेळ नाही. संत आणि भगवंत साक्षात एकरूप असतात. गुळाच्या त्या गोडीला निराळे कसे करावे? अखेर काला घेऊन मंडळी माघारी फिरली. बापूंनाच्या मनात ते दर्शन ठसले. याच पुण्याईने त्याला रसिक, चतुर व विद्वान असा मुलगा झाला. संत सेवा वाया जात नसते. पंढरीच्या प्रसादाने त्याला मुलगा झाला, म्हणूनच त्याचे नाव नामदेव ठेवले. कवठे बहादूरकरास जीवदान. कवठे बहादूर गावाचा एक निष्ठावंत वारकरी होता. तो वऱ्हाड प्रांताचा म्हणून वाड्यात उतरला होता. तेथे आषाढी द्वादशीस त्या पंढरपूर क्षेत्रात कॉलरा मुक्कामास आलेला होता. मग काय विचारता, प्रेतामागे प्रेत जात होते. डॉक्टरांच्या हुकुमाने यात्रा उठवण्यासाठी पोलीस घराघरात शिरत होते. ते वारकऱ्याला ओढत व गाडीत बसवून चंद्रभागेच्या पलीकडे कुर्डूवाडी रस्त्यावर नेऊन सोडत होते. हा कवठे बहादूराचा वारकरी मरीने आजारी पडला. त्याला वरचेवर जुलाब होत होती. त्याची उलटी मुळीच थांबेना. त्याच्या हातापायात मोठ्या प्रमाणात गोळे येऊ लागले. त्याची शुश्रूषा करण्यास कोणीही त्याच्याजवळ जाईना. पोलिसांच्या भीतीने ही बातमी कोणालाही कळवली नाही. शेगावचे सगळे लोक जायला निघाले. घटकेत वाडा मोकळा झाला. हा वारकरी मात्र पडलेला होता. कठीण काळाच्या वेळी कोणीही उपयोगी येत नाही. लोक सुखाचे सोबती असतात, पण संकटकाली सोडून जातात. श्रोते हो, तेथे एक संत किंवा देव रक्षण करतात. तो प्रकार पाहून श्री गजानन साधूवर म्हणाले, हा ओसरीवर निजला आहे, यास घेऊन चला. लोक म्हणाले, गुरुराया सदिया हा बहुतेक मेला आहे.
याच्या नादी लागल्यास आपल्यावर संकट येईल. आपल्याबरोबर यावेळी आता खरोखर 50 माणसे आहेत. या पंढरीत सध्या मरीचा जोर झालेला आहे. अशा स्थितीत या ठिकाणी थांबणे योग्य नाही. चला लगेच चंद्रभागेच्या पलीकडे जाऊ. तेव्हा महाराज सर्वांना म्हणाले, तुम्ही कसे वेडे झालात? आपल्या देशबांधवास सोडता हे बरे नाही. असे म्हणून ते त्याच्याजवळ गेले व त्यांनी वारकऱ्याचा हात धरला. त्याला उठून बसवले व गोड शब्दात म्हटले की बाबा रे, चल उठ आता. आपण आपल्या वऱ्हाड प्रांती जाऊ. वारकरी म्हणाला, गुरुनाथा, आता कशाचे वऱ्हाड हो? माझा अंत जवळ आलेला आहे. जवळ कोणीही आप्त नाही. तेव्हा सद्गुरुनाथ म्हणाले, वेड्या, असा भिवू नकोस. तुझे गंडांतर टळले. असे म्हणून त्यांनी वारकऱ्याच्या शिरावर हात ठेवला. तेव्हा त्याची ढाळ उलटी बंद झाली. त्याला थोडी शक्ती वाढू लागली व तो लगेच उठून उभा राहिला. संतांनी ज्याला हाती धरले त्याला स्वतःच्या मनाने यम कसा नेईल? घटकेत तो पाहिल्यासारखा झाला व मंडळींच्या बरोबर समर्थांच्या समवेत चंद्रभागेच्या पैलतीरी आला. त्याला फार आनंद झाला. तो समर्थांच्या चरणास वंदन करून म्हणाला, दयाळा, मला काळाच्या दाढेतून काढलेस की हो? असा चमत्कार घडताच भक्त जय जयकार करू लागले. सर्वजण निर्धास्तपणे कुर्डुवाडीस आले. पंढरींची वारी करून सर्व मंडळी श्री गजानन स्वामींच्या बरोबर शेगावास आली. कर्मठ ब्राह्मणाचे भ्रांतिहरण. एक कर्मठ ब्राह्मण श्री गजानन स्वामींचे दर्शन घेण्यासाठी शेगावास आला. त्याने आपल्या देशात स्वामींची कीर्ती ऐकली होती म्हणून दर्शन घेण्यासाठी फार लांबून तो तेथे आलेला होता. त्याचे सोळे ओळे फार होते. तो मध्व संप्रदायी होता. समर्थांना पाहताच तो मनात फार खट्टू झाला. तो म्हणाला, मी या वेड्यास वंदन करण्यास उगीच येथे आलो. हा खरोखर भ्रष्टांचा सार्वभौम शिरोमणी आहे. येथे सोळे ओळे संपून अनाचार माजलेला आहे. अरे रे, अशा वेड्यास लोक साधू म्हणू लागले आहेत. तेवढ्यात त्या मठात एक काळे कुत्रे मेले. त्याचे प्रेत येण्या जाण्याच्या वाटेवर पडून होते. तो कुत्रा पाहून ब्राह्मण मनात खिन्न झाला व म्हणू लागला, आता पूजेसाठी पाणी कसे आणू? हे कुत्रे मध्येच पडले आहे. याला कोणी उचलत नाही. सदैव गांजा ओढतात. या वेड्यास महाराज महाराज म्हणून वंदन करतात. जळो याचे साधूपण. याचे दर्शन घेण्याची मला कुठून बुद्धी झाली, काही कळत नाही. त्याचा संशय दूर करण्यासाठी समर्थ आसन सोडून जेथे ब्राह्मण होता त्या ठिकाणी आले आणि त्याला म्हणाले, यथासांग पूजा कर बरे. कुत्रे मेलेले नाही, उगीच संशय घेऊ नकोस. ते ऐकून तो रागवला आणि समर्थांना बोलू लागला, अरे, मला तुझ्यासारखे वेड लागलेले नाही. कुत्रे मरून प्रहर झाला. त्याचे प्रेत रस्त्यावर पडले याचा विचार तुम्ही कोणीच केलेला नाही. असे ऐकताच विप्रास समर्थांनी जाब दिला, आम्ही भ्रष्ट आहोत. आम्हाला तुझ्यासारखे ज्ञान नाही. पण तिळभरही खंत करू नका. हे श्रेष्ठ ब्राह्मणा, घागर घेऊन माझ्या मागून लगेच चलावे. असे बोलून पुण्यराशी कुत्र्याजवळ आले. त्यांनी पायाचा स्पर्श करताच कुत्रे उठून उभे राहिले. तो चमत्कार पाहताच ब्राह्मण निरुत्तर झाला. तो म्हणाला, याचा अधिकार देवासारखा महान आहे. मी उगीचच निंदा केली, योग्यता जाणली नाही. असे म्हणून त्याने समर्थांच्या पायाला मिठी मारली. तो म्हणाला, गुरुवरा, माझे सगळे अपराध क्षमा करा. माझ्या शिरावर वरदहस्त ठेवा. मी अनंत अपराधी आहे. भूमीवर खरोखर तूच एकटा सोहळा आहेस. जगाचा उद्धार करण्यासाठी ईश्वराने तुम्हास धाडले आहे. श्रोते हो, त्याच दिवशी त्याने उत्कृष्ट संतर्पण केली. त्याच्या मनाची कुशंका पार फिटली. तो अत्यंत लीन झाला. प्रसाद घेऊन तो आपल्या देशास परत गेला. समर्थ हे साक्षात भगवंताशी त्याला प्रचिती आली. स्वस्ती श्री दासगणू विरचित हा श्री गजानन विजय नावाचा ग्रंथ असून त्यामुळे भाविकांना सन्मार्ग मिळावा ही दासगणूची इच्छा आहे. शुभम भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य अष्टादशाध्यायस्य महाराष्ट्र भाषायां कथामृतं समाप्तम्. श्री गजानन. जय गजानन.